एकच आहे की याच्यामध्ये भिवंडीमध्ये आपण सांबरे जे उभे राहिलेले आहेत तर सांबरेंचं म्हणून पण एक स्वतंत्र स्थान आहे, ते पण काही प्रमाणामध्ये घेऊ शकतात. दुसरा मुद्दा आहे तो किसन कथोरेंचा. किसन कथोरेंच्या संदर्भामध्ये नाराजी अप्रत्यक्षरित्या यांनी व्यक्तच केलेली आहे. आणि एवढंच नाही तर पोलीस स्टेशनमध्ये शिवीगाळ पोलिसांना त्या बूथवरती केली, इतकं प्रकरणपर्यंत ते गेले होते. व्हिडिओ सुद्धा सगळीकडे आलेला आहे. तर त्या फाटाफुटीचा नेमका काय इम्पॅक्ट होऊ शकतो हे बघण्यासारखं आहे. तरी नाही म्हटलं तरी किसन कथोरेंच्या म्हणजे यांचं पाटलांचं पारडं बऱ्यापैकी जड आहे असं मानता येऊ शकतं तिकडे या सगळ्या याच्यामध्ये. पाटलांचं पारडं जड कशावर असणार आहे? भिवंडी ग्रामीण आणि कल्याण पश्चिम या 2 विधानसभा मतदारसंघ आणि शहापूरमध्ये काय घडलं यावरती. कारण शहापूरमध्ये निलेश सांबरे शहापूरचे, त्यांना तिथं पाठिंबा कितपत मिळतो, तिथं बाळ्या मामा किती मतं घेत आहेत आणि कपिल पाटलांना यावरती सळगण. कारण भिवंडी जे 2 भिवंडीचे विधानसभा मतदारसंघ आहेत तिथं मुस्लिम डॉमिनेशन, त्यामुळे साहजिकच तिथं बाळ्या मामांना आघाडी मिळणार आहे. हो निश्चितच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.